ओके. आता एक फर्स्ट आपलं जे प्रॅक्टिकल आहे ते आपण जस्ट बघून घेऊया. फर्स्ट प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला काय आहे, फर्स्ट प्रॅक्टिकल आपल्याला सांगितलेलं आहे सॉल्विंग प्रॉब्लेम्स ऑन स्ट्रिंग सेट्स अँड बायनोमियल कोएफिशियंट. ओके, जो आपला फर्स्ट युनिटमधला जो फर्स्ट स्टार्टिंगचा पॉईंट आहे त्याच्यावरती आपलं हे फर्स्ट प्रॅक्टिकल आहे. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला काय काय सांगितलेलं आहे बघा. फर्स्ट क्वेश्चन दिलेलं आहे आपल्याला, सपोज दॅट बँक अलाउज युजर to set user ID for website with condition the first and second character must be uppercase letter in English alphabet, third letter may be a lower or uppercase in alphabet or decimal digit up to 0 to 9. Fourth place must be at the rate. Fifth is digit or a star, a percentage sign and hash. And six must be a digit. How many different user ID can user set? आपल्याला क्वेश्चन हा ह्या टाईपचा एक बहुतेक मागे एक झाला होता. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. फर्स्ट आपल्याला लक्षात घ्या की आपल्याला स्ट्रिंग दिलेली आहे, ती स्ट्रिंग आपल्याला 6 वर्ड्सची आहे. ओके, आता 6 वर्डची आपली फर्स्ट असली तरी पण आपल्याला फर्स्ट कंडिशन काय सांगितलेली आहे की फर्स्ट लेटर मस्ट बी अ अप्पर केस लेटर, सेकंड मस्ट बी अ अप्पर केस लेटर. ओके, आणि त्याच्यानंतर थर्डमध्ये काय सांगितलेलं आहे, अप्पर केस सांगितलेलं आहे, लोअर केस आणि नंतर काय सांगितलेलं आहे की डेसिमल डिजिट. आणि फोर्थ वन सांगितलेलं आहे आपल्याला ॲट द रेट. आणि त्याच्यानंतर फिफ्थ वनमध्ये दिलेलं होतं की डेसिमल डिजिट, स्टार और हॅश आणि पर्सेंटेज साईन. आणि सिक्समध्ये सांगितलेलं आहे की मस्ट बी अ डिजिट किंवा ओके डेसिमल डिजिट. आता त्याच्या प्रत्येकाच्या पॉसिबिलिटीज काढून घ्यायच्या की फर्स्ट अप्पर केस लेटर किती आहे, तर अप्पर केस लेटर 26 आहेत. सेकंड सुद्धा आपल्याला आउटकम्स किती मिळणार आहेत, 26 आउटकम्स मिळणार आहेत. थर्ड केसमध्ये आपल्याला किती आउटकम्स मिळणार आहेत, 26 अप्पर केसचे, लोअर केसचे 26 आणि डेसिमल डिजिटचे 0 to 9चे 10. ओके, म्हणजे हे आपले काय असणार आहे की एवढ्या पॉसिबिलिटीज म्हणजे ते किती येऊन जातील, 62 ह्या आपल्या पॉसिबिलिटीज आपल्याला मिळून जातील. फोर्थ आपला जो लेटर आहे तो काय सांगितलेला आहे की आपल्याला ॲट द रेट हवं आहे. पॉसिबिलिटी किती आहे, तर एकच, कारण की एकच साईन आहे ते फोर्थ मस्ट प्लेसला ॲट द रेट. सो दॅट्स वाय आपल्याला काय दिलेलं आहे की हेच एक लेटर आपल्याला घेतलेलं आहे जो जे एकच पॉसिबिलिटी. सो दॅट्स वाय 1. फिफ्थ जो डिजिट आहे तो आपल्याला काय सांगितलेला आहे की डिजिट असेल. डिजिट म्हणजेच काय, 0 to 9 म्हणजेच 10 डिजिट्स असतील. त्याच्यानंतर एक स्टार, एक हॅश आणि एक पर्सेंटेज साईन. ओके, म्हणजेच किती असणार आहेत, ह्याची पॉसिबिलिटी 1, पर्सेंटेज साईनची 1 आणि हॅशची 1, म्हणजे ह्या 3 झाल्या आणि ह्या डिजिटच्या 10. म्हणजे आपली टोटल पॉसिबिलिटीज ह्या ठिकाणी किती आहेत, तर 13 पॉसिबिलिटी आहेत. आणि 6 प्लेस जो आहे तो 6 प्लेस आपल्याला काय सांगितलेलं आहे की मस्ट बी अ डिजिट सांगितलेलं आहे, फक्त डिजिट हवं आहे. डिजिटच्या पॉसिबिलिटीज किती आहेत, 10. आता आपल्याला पॉसिबिलिटीज काढायची की कशाच्या पॉसिबिलिटी काढायच्या आहेत, हाऊ मेनी डिफरंट युजर आय डी कॅन युजर सेट. युजर किती डिफरंट आय डीज क्रिएट करू शकतो हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. काय करावं लागेल ह्याच्यासाठी की जेवढ्या पॉसिबिलिटी आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जो काही तुम्हाला कॉन्स्टंट मिळेल तो तुमचा काय असणार आहे की आपला काय म्हणता येईल त्याला की त्या पॉसिबिलिटीज आपल्याला मिळणार आहेत. कशाच्या की युजर आपल्याला आय डी कोणत्या कोणत्या डिफरंट आय डीज तो क्रिएट करू शकतो, त्याच्या पॉसिबिलिटीज. ओके, म्हणजेच काय करावं लागेल, 26 × 26 × 62 × 1 × 13 × 10. जे काय आन्सर येईल ते काय असणार आहे, तुमच्या पॉसिबिलिटीज असणार आहेत. ओके, त्याच्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे, पुढचा क्वेश्चन मी सांगितलं, फाइंड कोइफिशियंट ऑफ x raised to 9 y raised to 3 in x minus 7y raised to 12. ओके, आपलं हे जे दिलेलं आहे, आपल्याला एक एक्सप्रेशन दिलेलं आहे आपल्याला x minus 7y raised to 12 इज इक्वल टू आपल्याला काय मिळणार आहे. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, कोइफिशियंट फाइंड करायचं आहे. सो दॅट्स वाय समेशन. हॅलो हा प्रसाद बोल. मॅम, मी काय बोलतो, आपल्याला गिवन मध्ये दिलेले नाही ना. कोणती, हा, हे ही 26 26 का? हा, तर ओके, ती ही कशी काय गिवन. म्हणजे आली? हां, हे बघ, अप्पर केस लेटर म्हणजेच काय असणार आहे, बोल्ड सॉरी कॅपिटल मध्ये लेटर्स म्हणतो पण अप्पर केस. इंग्लिश हा, अल्फाबेटमध्ये लेटर्स किती आहेत, 26 लेटर्स आहेत, राईट. 20 हां, बरोबर. म्हणजेच आपले अप्पर केस किती असणार आहेत, 26. लोअर केस 26. किती असणार आहेत, 26.
सो दॅट्स वाय फर्स्ट जो 26. आपला प्लेस जो आहे तो आपल्याला सांगितलेला आहे की अप्पर केस लेटर पाहिजेत कंपल्सरी. म्हणजे आपली फर्स्ट जी पोझिशन आहे त्याला आपल्याला आउटकम्स किती मिळणार आहेत की 26. ह्या 26 लेटर मधून कोणताही एक वर्ड ह्या ठिकाणी असू शकतो. ओके. हा, सेकंड ओके ओके. मध्ये सुद्धा आपल्याला सेम 26, कारण की आपल्याला अप्पर केस लेटर सांगितलेले. आता थर्ड प्लेसला काय सांगितलेलं आहे, एक अप्पर केस सांगितलेलं आहे. अप्पर केस मधला कोणताही असू शकेल, अदरवाईज लोअर केस मधला कोणताही असू शकेल, अदरवाईज डिजिट असू शकेल. आपल्याला आयडी डिझाईन करायचे. अप्पर केसचे टोटल किती झाले 26, लोअर केसचे किती झाले 26 आणि प्लस डिजिट किती असणार आहे 10. यांची सगळ्यांची ऍडिशन किती होणार आहे 62. सो दॅट्स वाय ह्याच्या आपल्याला पॉसिबिलिटीज किती मिळणार आहे 62 पॉसिबिलिटी मिळणार आहे की त्या 62 नंबर्स मधून आपण एखादा नंबर किंवा एखादं लेटर आपण त्या ठिकाणी सेट करू शकतो. ओके, कळालं का प्रसाद? होय, ओके ओके. ओके, चालेल. नेक्स्ट क्वेश्चनला आपण परत स्टार्ट करूया. पुढे आपल्याला काय सांगितलेलं आहे, फाइंड कोइफिशियंट. आपल्याला कोइफिशियंट फाइंड करायचं आहे, राईट. आता आपल्याला पॉवर किती दिलेली आहे तर 12 दिलेली आहे. सो दॅट्स वाय आपण आय इज इक्वल टू काय करणार आहोत, फ्रॉम 0 स्टार्टिंग अप टू कुठपर्यंत 12 पर्यंत. पुढे काय दिलेलं आहे की 12 आय. आपल्याला जो कोइफिशियंटचा फॉर्म्युला मी सांगितलं होता त्या कोइफिशियंटच्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त ह्या व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. काय असणार आहे तो 12 आय आणि त्याच्यानंतर काय असणार आहे एक्स रेस टू 12 मायनस आय इंटू -7 वाय रेस टू आय. ओके, हा एक फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे. लास्ट टाइम मी ज्यावेळेला हा टॉपिक घेतला होता त्यावेळेला हा एक्सप्लेन केलं होतं. ओके, त्या नोट्समधून हा फॉर्म्युला तुम्ही फाइंड करून घ्या. तो फॉर्म्युला आपल्याला जस्ट पुट करायचा आहे इथे आपल्याला कोएफिशियंट फाइंड करण्यासाठी आणि त्याच्यानुसार आपण इथं पुट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढे काय करणार आहोत, टू फाइंड कोएफिशियंट ऑफ एक्स रेस टू 9 इंटू वाय रेस टू 3. आता पुढे काय करणार आहात, ज्या वेळेला ह्या ठिकाणी बघा, आता आपल्याला काय सांगितलेलं आहे की एक्स ची पॉवर किती सांगितलेली आहे 9 हवी आहे आणि आपल्याला इथे एक्स ची पॉवर किती दिलेली आहे 12 मायनस आय. आता 12 मायनस आय दिलेलं आहे आणि इज इक्वल टू आपल्याला इथे पॉवर किती पाहिजे 9 हवी आहे. म्हणजे आपण इथे किती आयच्या ठिकाणी किती व्हॅल्यू असताना तुम्ही इथे 9 आणू शकता. ज्यावेळेला तुम्ही आय इज इक्वल टू जर ज्यावेळेला 3 पुट कराल त्यावेळेला काय होणार आहे 12 मायनस 3 इज इक्वल टू 9, राईट. तर त्याच्यामुळे आपण काय म्हणू शकतो की एक्स रेस टू 9 आणि वाय रेस टू 9 केव्हा येईल, व्हेन यू पुट आय इज इक्वल टू 3. सो दॅट्स आपण इथं काय पुट करतोय, आय इज इक्वल टू 3 पुट केला, वी गेट टर्म ॲज अ 12 आय इज इक्वल टू आपण किती घेतलाय 3, रिप्लेस करा आयला 3 नी. अगेन एक्स इंटू 9 इंटू इन ब्रॅकेट -7 वाय रेस टू आयला रिप्लेस केले आपण 3 नी. ओके, सो दॅट्स वाय इथे अगेन 3. त्याच्यानंतर काय मिळालं आपल्याला, कोइफिशियंट ऑफ एक्स आणि वाय हे आपल्याला मिळाले का एक्स रेस टू 9. एक्स रेस टू 9चा मल्टिप्लिकंट किती आहे 12 टू द बेस 3. हा आपला काय मिळाला आपल्याला, हा आपल्याला कोइफिशियंट मिळाला एक्स ह्या टर्मचा. आणि वाय रेस टू 3चा मल्टिप्लिकंट किती मिळालेला आपल्याला -7 रेस टू 3. म्हणजेच काय असणार आहे की आपल्याला जो कोइफिशियंट आहे, जो आपला कोइफिशियंट आहे तो आपल्याला काय मिळतोय 12 टू द बेस 3 इंटू -7 रेस टू द पॉवर 3. हा आपल्याला काय मिळतो की आपल्याला कोइफिशियंट मिळतोय. ओके, सेम आपल्याला एक पुढचा पण क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, फाइंड कोइफिशियंट ऑफ वाय रेस टू 2 एक्स रेस टू 7 इन 4x प्लस 7y रेस टू 9 सांगितलेले. ओके, जे आपल्याला एक्सप्रेशन दिलेलं आहे ॲज इट इज तुम्ही एक्सप्रेशन लिहून घेतलं. अगेन आय इज इक्वल टू 0 टू 9, कारण की तुमची पॉवरची टर्म किती आहे 9. त्याच्यानंतर काय असणार आहे 9 टू द बेस आय इन ब्रॅकेट 4x रेस टू काय असणार आहे 9 मायनस आय इंटू पुढची टर्म काय आहे 7y. ओके, 7y रेस टू द पॉवर आय. ओके, हा एवढा पार्ट झाला. त्याच्यानंतर टू फाइंड कोइफिशियंट ऑफ वाय रेस टू 2 आणि एक्स रेस टू 7. ह्याचं आपल्याला काय करायचं आहे की तो कोइफिशियंट फाइंड करायचा आहे. आता कधी तुमचा ज्या इथे तुम्हाला वाय रेस टू 2 आणि एक्स रेस टू 7 कधी मिळेल, वेन यू पुट हिअर आय इज इक्वल टू 2. सो दॅट्स वाय आय इज इक्वल टू त्यावेळेला तुम्ही इथं किती पुट केलं, आय इज इक्वल टू 2 पुट केलं. सो दॅट्स वाय वी गेट टर्म ॲज अ 9 टू द बेस 2, कारण की इथं 9 टू द बेस आय आहे, त्याला रिप्लेस आपण कशाने केलं 9 टू द बेस 2 इंटू 4x
ब्रॅकेट कम्प्लीट. पुढे काय सांगितलेलं आहे, 9 टू द 9 मायनस 1 म्हणजेच काय असणार आहे, 9 मायनस 2 इज इक्वल टू 7. ओके. त्याच्यानंतर पुढे काय मिळालं आपल्याला, की पुढची टर्म आपल्याला मिळाली की 7y रेस टू आय म्हणजेच काय असणार आहे, 7y रेस टू 2. ओके. त्याच्यानंतर पुढे आपल्याला काय करायचं, जे आपल्याला कॉन्स्टंट आहे ते सेपरेट आउट करायचे आणि एक्स आणि वाय आपल्याला सेपरेट आउट करून घ्यायचे. एक्स आणि वाय तुम्ही सेपरेट आउट केलात, उरलेली जी टर्म असेल, जो काही कॉन्स्टंट असेल तो तुमचा काय असणार आहे, तुमचा कोएफिशियंट असणार आहे. ओके. म्हणजेच काय मिळालं, 9 टू द बेस 2, 4 टू द 4 रेस टू 7 आणि 7 रेस टू 2. आणि ह्या बाकीची टर्म काय आहे, ती तुमची आपल्याला कोएफिशियंट आपण कशाची फाइंड करतोय, एक्स रेस टू 2 आणि वाय रेस टू 2 आणि एक्स रेस टू 7 चे कोएफिशियंट आपल्याला पूर्ण ही टर्म मिळेल. ओके. फर्स्ट प्रॅक्टिकल कळतंय का? स्पीकर ऑन करून पटकन सांगा. हा ऋतुजा, ओके. पुढचं आपलं सेकंड प्रॅक्टिकल दिलेलं आहे. सेकंड प्रॅक्टिकल मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की सॉल्विंग प्रॉब्लेम्स युझिंग इंडक्शन. ओके. आपण मॅथमॅटिकल इंडक्शनचा जे आपलं सेकंड युनिट होतं, त्याच्यामध्ये आपण मॅथमॅटिकल इंडक्शनचा बेसिक पार्ट बघितला होता. ओके. त्याच्यावरतीच आपल्याला काय करायचंय, की आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्यायचे. ओके. आता फर्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा, प्रूव्ह दॅट 1 रेस टू 2 प्लस 3 रेस टू 2 plus 5 raised to 2 up to 2n minus 1 raised to 2 is equal to n into 2n minus 1 into 2n plus 1 upon 3. ओके. फॉर द रेंज काय दिलेलं आहे, n इज ग्रेटर दॅन 1 म्हणजे n हा काय असणार आहे, ग्रेटर दॅन और इक्वल टू 1 असणार आहे. ओके. लेस दॅन 1 नसणार आहे तो, किंवा म्हणजे पण 0 किंवा काय कोणतीही टर्म आपण कन्सिडर केली तरी ती आपली नसणार आहे. ओके. तर सोल्युशन मध्ये आपण काय बघतोय, आता फर्स्ट बघा, जो पीएन दिलेला आहे आपल्याला, म्हणजे आपल्याला एक एक्सप्रेशन दिलं, ते काय दिलेलं आहे, 1 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर म्हणजे जे आपले ऑड नंबर्स आहेत त्यांचं स्क्वेअर केलेलं आहे. ओके. इज इक्वल टू काय सांगितलंय, एन इंटू 2n मायनस 1 इंटू 2n प्लस 1 अपॉन 3. हे आपलं एक्सप्रेशन ॲज इट इज आपण घेतलं. फर्स्ट स्टेप आपली काय असते मॅथमॅटिकल इंडक्शनची, फर्स्ट यू हॅव टू पुट n इज इक्वल टू 1. ओके. ज्या आपल्याला स्टेप्स दिलेल्या आहेत, तुम्ही त्या वेळेला मी बोललो ते राईट पण करून घ्या. ओके. लक्षात घ्या, पहिल्यांदा आपल्याला मॅथमॅटिकल इंडक्शनचा क्वेश्चन आला, डोळे झाकपणे आपल्याला फर्स्ट एकच टर्म करायचे, n इज इक्वल टू 1 ही आपली फर्स्ट स्टेप असणार आहे. ओके. n इज इक्वल टू 1 आपण पुट करून झाल्यानंतर पुढची टर्म काय असणार आहे, n इज इक्वल टू k. इथेच तुम्हाला 3 मार्क्स मिळून जातात. मी मागच्या वेळेला मार्कांचं डिस्ट्रीब्युशन पण तुम्हाला ह्याच्यानुसार सांगितलं होतं, की वेन यू पुट n इज इक्वल टू 1 आणि फाइंड सम कॉन्स्टंट LHS इज इक्वल टू RHS, त्यावेळेला तुमचं काय असणार आहे, तुमचं स्टेटमेंट ट्रू झालेलं आहे, सो दॅट्स वाय तुम्हाला तिथं 2 मार्क्स मिळून जातात. त्याच्यानंतर सेकंड स्टेपमध्ये आपण काय सांगतो, की n इज इक्वल टू k आपल्याला रिप्लेस करायचं आहे, ते रिप्लेस केलेल्याचे तुम्हाला 1 मार्क्स मिळतात. तुम्हाला 5 पैकी तिथंच 3 मार्क्स मिळून जातात. आणि पुढची जी टर्म आहे n इज इक्वल टू k प्लस 1, ओके, ती तुम्ही ज्यावेळेला तुम्ही सॉल्व्ह करत जाल स्टेप बाय स्टेप, त्यावेळेला तुम्हाला तिथे तुम्हाला दोन्ही 2चे 2 मार्क तुम्हाला तिथं कम्प्लिटली मिळून जातात. ओके. तर फर्स्ट आपली स्टेप काय आहे, फॉर n इज इक्वल टू 1. ज्यावेळेला आपण n इज इक्वल टू 1 तुम्ही तुमच्या एक्सप्रेशन मध्ये पुट कराल, त्यावेळेला तुमचं LHS काय होणार आहे, LHS मध्ये काय व्हॅल्यू आहे, 2n मायनस 1 रेस टू 2. म्हणजेच n इज इक्वल टू 1 असेल त्यावेळेला काय होणार आहे, 2 मायनस 1 रेस टू 2 म्हणजे इज इक्वल टू आपल्याला व्हॅल्यू मिळाली 1. पुढचं आपलं RHS काय आहे, RHS मध्ये सुद्धा आपल्याला काय करायचंय, n इज इक्वल टू 1 पुट करायचंय. 1 इंटू 1 मायनस 1 इंटू 2 मायनस 1 इंटू 2 प्लस 1 अपॉन 3. ओके. काय कॉन्स्टंट मिळालं आपल्याला, 3/3 इज इक्वल टू आपल्याला मिळालं आहे 1. म्हणजेच आपल्याला LHS इज इक्वल टू RHS इज इक्वल टू आपल्याला किती मिळालेलं आहे, दोन्ही ठिकाणी 1 मिळालेलं आहे. म्हणजेच काय, आपला LHS इज इक्वल टू RHS आहे. सो दॅट्स आपण काय म्हणतो, ही आपलं स्टेटमेंट जे आहे ते स्टेटमेंट ट्रू आहे फॉर n इज इक्वल टू 1. ओके. ही आपली स्टेप नंबर फर्स्ट. आपल्याला शो करायचं असतं की आपलं स्टेटमेंट ट्रू आहे, म्हणजेच काय करायचं असतं म्हणजेच आपल्याला फाइंड करायचं असतं LHS इज इक्वल टू RHS आहे, हे आपल्याला शो करायचं असतं. ओके. त्याच्यानंतर पुढची स्टेप आपली काय आहे, अज्युम दॅट स्टेटमेंट इज ट्रू फॉर n इज इक्वल टू k. पुढची टर्म आपल्याला काय करावं लागते, की ज्या ज्या ठिकाणी तुमच्या एक्सप्रेशन मध्ये n आहे त्या त्या ठिकाणी त्याला आपल्याला रिप्लेस कशाने करायचंय, तर k ने आपल्याला रिप्लेस करायचंय.
ओके. सो दॅट्स मग आपलं जे स्टेटमेंट आहे ॲज इट इज आपण लिहून घ्यायचंय, पण आपल्याला काय करायचंय, एनच्या जागी तिथे आपल्याला के पुट करायचंय. सो दॅट्स वाय पूर्ण जे एक्सप्रेशन आहे ते तुम्ही लिहून घेतलं, फक्त एनला रिप्लेस कशाने केलंय, तुम्ही के ने रिप्लेस केलेलं आहे. ओके. सेकंड स्टेप झाली. त्याच्यानंतर पुढची जी स्टेप आहे, स्टेप नंबर 3. नाव टू प्रूव्ह स्टेटमेंट फॉर एन इज इक्वल टू के प्लस 1. आता आपल्याला काय पुट करायचंय, ज्या ज्या ठिकाणी एन आहे तिथे आपल्याला कशाने रिप्लेस करायचंय, के प्लस 1. दॅट इज टू प्रूव्ह. पुढचं काय केलेलं आहे बघा, 2k+1 पुट करून आपल्याला पुढचं एक्सप्रेशन लिहून घ्यायचं. ज्या ज्या ठिकाणी एन आहे, एन इज इक्वल टू काय आहे, k+1. सो दॅट्स वाय k+1. पुढे काय आहे, 2n-1 म्हणजेच काय असणार आहे, 2 इन ब्रॅकेट k+1 -1. सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला किती मिळणार आहे, 2k+1. पुढे काय होणार आहे, 2n+1 दिलेलं आहे आपल्याला एक्सप्रेशनमध्ये. पुढे काय होणार आहे इथं, 2 इन ब्रॅकेट k+1 म्हणजेच काय असणार आहे आपल्याला, 2k+3 हा आपल्याला काय मिळतो, की आपलं स्टेटमेंट आपल्याला मिळतं. ओके. त्याच्यानंतर काय असणार आहे, की डिवाइड बाय 3 हे आपल्याला ही पूर्ण टर्म मिळाली. ओके. त्याच्यानंतर पुढे काय मिळालं, LHS इज इक्वल टू आपल्याला काय मिळतंय, LHS इज इक्वल टू जी टर्म आहे ती आपण ॲज इट इज लिहून घेतली. त्याच्यानंतर पुढे काय करायचंय, की आपल्याला जी सेकंड स्टेपमध्ये जे आपण यूज केलेलं आहे, 1 अप टू 2k-1 रेज टू 2 इथपर्यंत आपल्याला काय पुट करायचंय, k इंटू 2k-1 इंटू 2k+1/3. ही टर्म आपण काय केली, ह्या ठिकाणी पुट केली. प्लस ॲज इट इज तुमचा जो एंडिंगचा टर्म आहे ते ॲज इट इज तुम्ही घेतले. पुढची स्टेप काय असणार आहे, की आपल्याला जे पहिल्यांदा आपले बेस जे आहेत, इथे बघा 2 एक्सप्रेशन्स दिले तुम्हाला. हा एक एक्सप्रेशन दिलंय, हे पण एक्सप्रेशन दिले. पण इथे तुम्हाला डिवाइड बाय 3 वगैरे नाहीये. म्हणजे फर्स्ट आपल्याला काय करायचे, तुमचे बेस सेम करून घ्यायचे. ज्यावेळेला तुम्ही डिवाइड बाय 3 कराल, त्यावेळेला तुम्हाला मल्टिप्लाय बाय 3 सुद्धा करावं लागणार आहे. ओके. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला तुम्ही डिवाइड बाय 3 आणि मल्टिप्लाय बाय 3 कराल, त्यावेळेला काय होणार आहे, की पूर्णपणे हे एक्सप्रेशन तुमचं मिळून जाईल. त्याच्यानंतर काय करायचं, आपलं जे एक्सप्रेशन दिलेलं आहे ते आपल्याला जस्ट सॉल्व्ह करून घ्यायचं. ओके. फर्स्ट तुम्ही तुमचे काय करा, जे तुमचे ब्रॅकेट्स आहेत ते ब्रॅकेट सॉल्व्ह करा. त्याच्यानंतर काय म्हणता येईल त्याला, की प्रत्येक ब्रॅकेट आपल्याला काय करायचे, ते एक्सपांड करून घ्यायचे आणि त्याच्यानुसार आपण काय करायचं, LHS इक्वल टू RHS पुट करायचं. इथे आपण काय केलेलं आहे, की 2k जो आहे तो आपण काय केलेला आहे, की फर्स्ट मी दाखवून देते पूर्णपणे. आता पूर्ण जे हे एक्सप्रेशन बघून घ्या. ह्या एक्सप्रेशनमध्ये काय सांगितलेलं आहे, 2k-1 2k+1 आणि इथं काय दिलेलं आहे, 2k+1. आता ह्या ठिकाणी आपण काय करू शकतो, की 2k+1 आहे तो एक्स्ट्रा कॉमन काढू शकतो. या ठिकाणी बघा 2k+1 आपण काय केलेलं आहे, एक्स्ट्रा कॉमन काढून घेतलंय. इन ब्रॅकेट काय राहिलंय, k इंटू 2k-1 प्लस 3 इंटू 2k+1. ओके. हा पूर्ण टर्म आपली झाली डिवाइड बाय 3. इथं स्क्वेअर होता, इथला एक आपला टर्म आपण बाहेर काढलेला आहे, म्हणजे इथं स्क्वेअर येणार नाही. ओके. त्याच्यानंतर 2k प्लस आपला हा सेपरेट आउट झाला. त्याच्यानंतर काय करायचं, ह्या टर्म ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट जो दिलेला आहे तो स्क्वेअर ब्रॅकेट पुन्हा फर्स्ट सॉल्व्ह करून घ्या. फर्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट सॉल्व्ह करताना काय कराल, 2k इंटू के इज इक्वल टू काय असणार आहे, 2k². तर ह्या के नी काय होणार आहे, -1 ला मल्टिप्लाय केलं काय मिळणार आहे, -k प्लस 3 इंटू 2k म्हणजेच काय होणार आहे, 6k प्लस 3 इंटू 1 इज इक्वल टू 3. ओके. त्याच्यानंतर पुढची टर्म काय असणार आहे, 2k प्लस 5k प्लस 3. ओके. आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढची टर्म काय असणार आहे, जस्ट आपल्याला जे 2k² प्लस 5k प्लस 3 आहे त्याचं आपल्याला काय करायचे, दोन आपले जे रूट्स असतील त्या रूट्स सेपरेट आउट करून आपल्याला काय करायचे, पूर्ण आपल्याला हे एक्सप्रेशन सॉल्व्ह करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर काय होणार आहे, ज्यावेळेला तुमचा RHS आपल्याला हा मिळाला आणि LHS सुद्धा आपल्याला हाच मिळतो, त्यावेळेला आपण काय म्हणतो, की स्टेटमेंट इज ट्रू फॉर n इज इक्वल टू k+1. By principle of mathematical induction, statement is true for all n is greater than or equal to 1. ओके. तर हे पूर्ण जे एक्सप्रेशन आहे ते आपल्याला 5 मार्काला एक्झामला विचारलं जातं. मी तुम्हाला मार्क्सचं डिस्ट्रिब्युशन परत एकदा सांगते. स्टेप नंबर 1 ला तुम्हाला 2 मार्क्स मिळतात, स्टेप नंबर 2 ला 1 मार्क मिळतो आणि स्टेप नंबर 3 ला तुम्हाला 2 मार्क्स मिळतात. ओके. तर ह्या टाईपमध्ये आपल्याला मॅथेमॅटिकल इंडक्शनमध्ये क्वेश्चन्स येतात. ओके. अजून कुणाला काही प्रॉब्लेम आहे का ह्या क्वेश्चन्समध्ये?
खूपदा आपले हे मॅथमॅटिकल इंडक्शन वरती क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेले आहेत. आता जस्ट आपण रिवाइज करतोय. कुणाला काय प्रॉब्लेम आहे? प्रसाद, ऋतुजा, फैजान? नाही मॅम. ओके. पुढचं पण आपल्याला काय दिलेलं आहे की पुढचं एक क्वेश्चन दिलेला आहे. लेट an बी अ रिकर्सिव्ह रिलेशन defined by an is equal to 2 an minus 1 plus an minus 2 for the range काय दिलेलं आहे n is greater than or equal to 2 with initial condition a0 is equal to 1 a1 is equal to 2 prove that an is less than or equal to 5 upon 2 raised to n. ओके. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे? लेट पी एन बी इक्वल टू काय दिलंय म्हणजे आपलं एक्सप्रेशन काय दिलेलं आहे? एन इज लेस दॅन और इक्वल टू 5 अपॉन 2 रेस टू एन. ओके. आता फर्स्ट स्टेप आपली काय आहे? एन इज इक्वल टू 2. कारण की ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे लक्षात घ्या. एन काय दिलं आहे? ग्रेटर दॅन और इक्वल टू 2 दिलेलं आहे. इथे आपल्याला काय दिलं होतं मगाच्या क्वेश्चन मध्ये एन इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 1. सो दॅट्स आपण काय केलं होतं? एन इज इक्वल टू आपण 1 घेतलं होतं. या ठिकाणी काय दिलेलं आहे? एन इज इक्वल टू सॉरी एन इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 2 दिलेले आहे. सो दॅट्स आपण काय घेणार आहोत? एन इज इक्वल टू तुम्हाला मिळाला फर्स्ट 2. कन्सिडर LHS इज इक्वल टू एन इज इक्वल टू ए 2 इज इक्वल टू पुढचं क्वेश्चन पूर्ण पूर्ण लिहून घ्या 2a1 प्लस a0. ओके ह्या एक्सप्रेशन नुसार. त्याच्यानंतर काय मिळालं आपल्याला 2 इंटू 2 प्लस 1 इज इक्वल टू किती मिळाले आपल्याला 5 मिळाले. कारण की a1 ची व्हॅल्यू किती आहे? a1 ची व्हॅल्यू 2 आहे आणि a0 ची व्हॅल्यू किती आहे? तर 1 आहे. सो दॅट्स आपण त्या व्हॅल्यू पुट केल्या आणि आपल्याला कॉन्स्टंट मिळाला LH इज इक्वल टू 5. आता RHS इज इक्वल टू काय असणार आहे? आता RHS इज इक्वल टू काय मिळालंय? 5 अपॉन 2 रेस टू द पॉवर n. ओके 5 अपॉन 2 रूट रेस टू द पॉवर n. n किती आहे? 2. ओके 25 अपॉन 4. ओके सो दॅट्स वाय आपण काय सांगू शकतो की 5 इज लेस दॅन 25 अपॉन 4. सो दॅट्स वाय आपण काय म्हणू शकतो की स्टेटमेंट इज ट्रू फॉर n इज इक्वल टू 2. ओके आपल्याला हे एक्सप्रेशनच असं दिलेलं आहे आपल्याला एन काय दिलेलं आहे एन इज लेस दॅन और इक्वल टू 5 अपॉन 2 टू द पॉवर n. ओके मग आपल्याला प्रूव्ह होतंय का? तर येस तो आपल्याला इक्वेशन प्रूव्ह होतंय. सो दॅट्स आपण काय करतोय की स्टेटमेंट आपलं ट्रू आहे हे आपण सांगू शकतो फॉर n इज इक्वल टू 2 साठी. ओके कन्फ्यूज होऊ नका. मगाच्या क्वेश्चन मध्ये काय होतं आपल्याला सांगितलेलं की n इज ग्रेटर दॅन 1 दिलं होतं आणि हे एक्सप्रेशन इज इक्वल टू ही टर्म दिली होती. पण ह्या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं आहे की an ची एक व्हॅल्यू दिलेली आहे स्पेसिफिक आणि रेंज काय दिलेली आहे n इज ग्रेटर दॅन इक्वल टू 2 दिलेलं आहे आणि आपल्याला स्टेटमेंट काय दिलंय an इज लेस दॅन और इक्वल टू 5 अपॉन 2 टू द बेस n. इथं लेस दॅन और इक्वल टू दिलेलं आहे. एकतर आयदर इक्वल टू तरी असेल अदरवाईज लेस दॅन तरी असेल. लेस दॅन जरी आलं तरी पण आपला आन्सर आहे ते काय असणार आहे की तुमचं करेक्ट आहे. त्यामुळे आपण काय म्हणतोय की स्टेटमेंट हे ट्रू आहे फॉर द रेंज फॉर द n इज इक्वल टू 2. ओके त्याच्यानंतर पुढे काय स्टेटमेंट नंबर सेकंड काय सांगितलेले अज्युम स्टेटमेंट फॉर 2 लेस दॅन k लेस दॅन m. In particular, m minus 1 and m minus 2 is less than or sorry less than m. ओके आता काय आहे a टू द बेस m मायनस 1 इज इक्वल टू काय मिळणार आहे 5 अपॉन 2 टू द पॉवर m मायनस 1 आणि m मायनस 2 साठी टू द पॉवर m मायनस 2. पुढची टर्म काय आहे स्टेप नंबर 3. नाव प्रूव्ह स्टेटमेंट फॉर n इज इक्वल टू युअर m. So consider am is equal to 2am minus 1 plus am minus 2. Okay, less than or equal to 2 5 upon 2 raised to m minus 1. कारण की am ची व्हॅल्यू किती मिळाली आहे की हीच टर्म मिळाली आहे. सो दॅट्स आपण ती व्हॅल्यू रिप्लेस केली आणि पुढे काय केलं am मायनस 2 am मायनस 2 काय मिळालं आहे 5 अपॉन 2 टू द पॉवर m मायनस 2. पुढे काय केलेलं आपण जस्ट जे आपलं एक्सप्रेशन आहे 2 इंटू 5 अपॉन 2 टू द पॉवर m मायनस 1 प्लस 5 अपॉन 2 म्हणजे काय केलेलं आहे फर्स्ट आपले हे जे नंबर्स आहेत ते आपल्याला काय केले स्प्लिट केले म्हणजेच काय केलंय m मायनस 1 आणि m मायनस 1 हे आपल्याला काय केलं सेपरेट कारण की आपण हे आपण कॉमन काढू शकतो. ओके त्याच्यानंतर पुढे काय केलेलं आहे 2 इंटू 5 अपॉन 2
टू द पॉवर m-1. ओके, हा जो पूर्ण टर्म आहे तो आपण काय केलाय सेपरेट आउट काढून केलेला आहे, म्हणजे काय कॉमन काढलेला आहे. तो कॉमन काढल्यानंतर आतमध्ये ब्रॅकेटमध्ये काय उरणार आहे, आता ह्या पूर्ण टर्मचा मल्टिप्लिकंट किती आहे 2 आहे. सो दॅट्स वाय फर्स्ट मल्टिप्लिकंट आपला किती उरलाय 2 आणि प्लस पुढचा मल्टिप्लिकंट काय आहे 2/5. 2/5. ओके, फर्स्ट काय करा, हे पूर्ण एक्सप्रेशन सॉल्व्ह करून घ्या. 2 + 2/5. फर्स्ट काय करावं लागेल, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 5 फॉर युअर फर्स्ट नंबर. ओके, 10 अपॉन किती झालंय की 5 झालं. ओके, त्याच्यानंतर पुढे काय कराल, 10 + 2 इज इक्वल टू किती मिळाला 12. 12/5. दर्शव आपल्या इथे टर्म किती मिळाली 12/5. ओके, मग त्याच्यामुळे काय सिन्स आपण काय सांगू शकतो 12/5 इज लेस दॅन 5/2. राईट, त्याच्यामुळे आपण काय सांगतो इथं की लेस दॅन इक्वल टू 5/2 टू द पॉवर m-1 इंटू 5/2 इज लेस दॅन और इक्वल टू 5/2 टू द पॉवर m. ओके, म्हणजेच काय सांगू शकतो की जे आपल्याला एक गिवन एक इक्वेशन दिलं होतं की काय सांगतोय की स्टेटमेंट इज ट्रू फॉर n इज इक्वल टू m. म्हणजेच तिथे n असू दे किंवा अदरवाईज m असू दे, तरी पण तुमचं स्टेटमेंट काय आहे ते तुमचं ट्रू आहे बाय युझिंग सेकंड प्रिन्सिपल ऑफ मॅथमॅटिकल इंडक्शन. ओके, हा पण एक पॉइंट कळतोय का? पटकन रिप्लाय द्या कुणीतरी. चला, प्रसाद, ऋतुजा, तुलसीदास, फैजान. काय प्रॉब्लेम असेल तर मला आत्ताच सांगा, म्हणजे मी रिपीट करते परत हाच पॉइंट. ओके, चालेल. ओके, पुढच्या लेक्चरला आपण पुढचे प्रॅक्टिकल्स बघून घेऊया. ओके, चालेल. थँक्यू.